अरे बापरे, हे बघा. हे म्हणजे हे अनपेक्षित, म्हणजे मी आपल्या मालकाची मित्रांनो मूर्ती आहे, म्हणजे आपल्या बाळू मामाची. तर तुम्ही बघू शकता बघा. म्हणजे काय मित्रांनो, मी तुमचा रोहित बघा. तर मित्रांनो, पावसाळा आला की आपल्याला एकच ओळख येते फक्त, म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची. आणि मित्रांनो, मी आज अशा ठिकाणी आलोय ना, जिथं मला वाटतं मुंबईतल्या म्हणजे बऱ्यापैकी मूर्त्या ज्या आहेत ना, तर त्या आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. तर हे तुम्हाला मी जरा आपण जरा ते स्टॉलच्या बाहेर आहे, आणि सध्या तुम्हाला मी दाखवतो. हे तुम्ही बाहेरून बघत आहे बघा, स्टॉल लागलाय हा मूर्त्यांचा. आणि मित्रांनो, हा जो स्टॉल आहे ना, तो स्टॉल आपल्या काटल्यात सिग्नल आहे ना, सिग्नलच्या थोडं पुढे आला ना तुम्ही, बाळूमामा मंदिराच्या थोडं मध्ये, तर तिथे मित्रांनो हा स्टॉल आहे. आणि मित्रांनो, एवढ्या सुंदर अशा मूर्त्या आहेत ना, तुम्हाला मी दिसतले बघा व्हिडिओ मध्ये. आणि तर मित्रांनो, सध्या आता थोडंसं आपण आतमध्ये जाऊ, आतमध्ये बघू नक्की काय म्हणजे मूर्ती नक्की कशा आहेत काय आहे. तर तुम्हाला पण मी ते दाखवतो. तर चला मित्रांनो, आपण थोडं आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो, फायनली आपण स्टॉलच्या आतमध्ये आलोय. आणि मित्रांनो, म्हणजे एवढ्या खतरनाक अशा मूर्ती आहेत ना इथं. मी म्हणजे येता येता बघतो, पण मित्रांनो, आणि खतरनाक एवढा स्टॉल लावलाय. तुम्हाला माझ्या पाठीमागमध्ये दिसेल मित्रांनो मूर्त्या. सध्या तुम्ही बघताय बघा. म्हणजे प्रत्येक मित्रांनो, आपल्याला जसं पाहिजे तशा मूर्ती आहेत. आपल्या बाळूमामा सुद्धा मूर्ती इथं भेटणार आहे, लालभक्त राजा पण भेटणार आहेत, शंकर महादेवच्या रूपात पण मित्रांनो आपल्याला मूर्ती भेटणार तिथं. आणि प्लस मित्रांनो, तुम्ही आपल्याला श्री स्वामी समर्थ यांची सुद्धा मित्रांनो त्या म्हणजे त्या टाइप मध्ये मूर्ती भेटणार आहे, तुम्ही बघताय बघा. आणि मित्रांनो, काय म्हणजे खतरनाक अशी मूर्ती आहेत, तुम्हाला तर दिसतच बघा. म्हणजे डोळ्याचं मित्रांनो पारणं पेरण्यासारखी ती मूर्ती आहे बघा, कशा स्वामी समर्थांची मूर्ती. तर खतरनाक अशी मित्रांनो मूर्ती आहे. आणि सध्या हे इथले स्टॉलचे मालक आहे, तर आपण त्यांच्याशी थोडी भेट घेऊ. तर त्यांना आपण थोडे काय प्रश्न विचारू, तर बघू आपण ते काय सांगतात. तर ठीक आहे, तर चला. तर नमस्कार भावा. तर नमस्कार. मी म्हणजे लय दिवस माझी इच्छा होती की बाबा आपल्याला गणपतीचे व्हिडिओ काढायचे होते, आणि प्लस मला आपला स्टॉल दिसला. तर एवढा खतरनाक मित्रांनो मूर्ती आहे त्या. तर मला थोड्या मूर्त्यांबद्दल थोडी माहिती कळेल का एवढून? हो, जसं की आपलं स्टॉल आहे इकडे युनिक दरबार जे हॉटेल आहे बरं. त्याच्या समोरच आहे. आपलं दरवर्षी स्टॉल असतं, 5वं वर्ष आहे आपलं. 5 वर्ष. हे मानाचं वर्ष आहे. कॉंग्रॅच्युलेशन मित्रा, म्हणजे आपल्या स्टॉल बघा 5 वर्ष कंप्लीट झाले, पप्पाचा आशीर्वाद आहे. हो. हो ना? आणि आम्ही मित्र आहोत, सर्व कामाला जातो. त्यांनी आम्ही सर्वांनी मिळून हे म्हणजे सुरू केलेलं आहे. मित्रांनो, म्हणजे बघा नवतरुण वर्ग मित्रांनो, एवढा खतरनाक असेल मित्रांनो, इथे मूर्त्यांनी सजवल्यात आणि बनवल्यात सुद्धा मित्रांनो. स्वतः बनवता तुम्ही मूर्त्या? नाही नाही, आपल्या पेन हमरापूरवरून येतात, पण आपला वर्कशॉप स्वतःचा होय आहे. का? म्हणजे एवढ्या मित्रांनो अशा आकर्षक अशा मूर्ती आहेत त्या. तर मित्रांनो, थोडं मला थोडीशी माहिती सांगा हो. का मूर्तीबद्दल? म्हणजे आता ही मूर्ती आपण ही बघा, ही या वर्षीचीच आहे. हा कंतारा पॅटर्न आहे, जसं आपण हा. जो फेमस बरं. मूवी बघितलेला हा. कंतारा, त्याचा पॅटर्न आहे. हे आपली एकदम निरागस शांत असे आणि पावन म्हणजे मूर्ती बघा आहे. की मित्रांनो, मूर्तीकडे बघता क्षणी मूर्तीवरती प्रेम होते, काय म्हणजे बाबा. म्हणजे त्याचे डोळे हा, बघा, म्हणजे खास डोळे करून. बघा ना, तुम्हाला कुठे मी जरा दाखवतो, तुम्ही बघताय बघा. म्हणजे काय ते डोळे मित्रांनो, म्हणजे बघा ना की. आणि कशी बनवताना बी अशी मूर्ती बनवली ना, की असं वाटतं एवढं प्रेमात पडले मूर्तीच्या. म्हणजे बघा, कारण की म्हणजे जो बाप्पाचा जो प्रेम आहे ना, ते म्हणजे संपूच शकत नाही, काय म्हणायचंय. नाहीच नाही म्हणजे आपण 365 दिवस वाट बघतो त्या गोष्टीची. बरोबर बरोबर आहे. आणि तो 10 दिवसाचा जो क्षण असतो ना, तो म्हणजे आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण असतो. बरोबर वर्षभर आपण पावसाची वाट बघतो, पावसापेक्षा जास्त आपण गणपतीच्या आगमनाची वाट बघतो, बरोबर आहे. बरोबर. आणि म्हणजे बाकी किती भारी वाटतं यार, गणपती बाप्पाचं आपण स्वागत करताना काय आपल्या उत्साह असतो वेगळ्या प्रकारचा. तर मित्रांनो, आपण अशाच भरपूर काय मूर्ती आहेत, तर आपण थोडं त्यासाठी जाऊ. तर चला बघू आपण नक्की काय स्थिती जाऊ, चला. आणि मित्रांनो, आपल्याला खंडेरायाची सुद्धा मित्रांनो इथं मूर्ती म्हणजे बघायला भेटते या. तर म्हणजे बघा ना, काय मूर्ती मित्रांनो आकर्षक इथे बनवली. म्हणजे आता मी ह्यांना म्हणजे मनापासून सल्यूट मारतो की यांनी एवढ्या आपल्याला खतरनाक अशा मूर्त्या दिल्यात. आणि आपण तर म्हणजे घेऊ शकतो. आणि हे बघा, काय गणपती मूर्ती आहेत बघा, एवढी अशी मित्रांनो. आणि यांची जर तुम्ही कलर कोटिंग जशी बघितली ना, तर एकदम क्लिअर आहे. असं एक कुठला गणपती तुम्हाला दिसणार नाही की तो गणपती असा नॉर्मल असं वाटत नाही. सगळे मित्रांनो गणपती असे आपण बोलतो ना थोडक्यात आपल्या हायप आहे, तर तसे मित्रांनो गणपती आहेत पूर्ण, म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि कसं आहे, हा फिनिशिंग एक नंबर आहे मित्रांनो. तुम्ही गणपतीचं फिनिशिंग बघा, फिनिशिंग मित्रांनो लय खतरनाक असं फिनिशिंग येतं. आणि म्हणजे बघा ना, आणि तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो, जगाच्या मालकाची मित्रांनो मूर्ती आहे, म्हणजे आपल्या बाळू मामाची. तर तुम्ही बघू शकता बघा. म्हणजे काय मित्रांनो मूर्ती बनवली बघा. म्हणजे देवाला सुद्धा मित्रांनो खतरनाक असं यांनी इथं रूप दिलंय गणपतीच्या. आपण त्याला काय म्हणू, गणपतीच्या स्वरूपामध्ये. म्हणजे बघा, आणि काय दिसते मूर्ती म्हणजे बघा आता. म्हणजे अशाच मित्रांनो आपल्याला इथं महादेवाची सुद्धा म्हणजे महादेवाच्या रूपात सुद्धा आपल्याला इथं मूर्ती दिसत आहे, तुम्ही बघू शकता बघा. आणि भरपूर अशा मित्रांनो मूर्त्या तिथं. आणि सर्वांचा लाडका म्हणजे आपला, अरे बापरे, हे बघा. हे म्हणजे हे अनपेक्षित, म्हणजे मी अपेक्षा सुद्धा करू शकता की एवढा खतरनाक असा मित्रांनो ही मूर्ती आहे, ही बघा
किती लहान मूर्ती आहे बघा. असं वाटतंय जणू काय आपल्यासोबत छोटस बाळ असले का म्हणजे बघा एवढ्याच मित्रांनो भारी मूर्ती बनवली आणि दिसते बी का अशी अट्रॅक्टिव्ह दिसते ना मित्रांनो ती मूर्ती बघा. आणि दुसरं यामध्ये आपल्याकडे खूप कलेक्शन. हो का म्हणजे बघा मित्रांनो त्यांनी याच्यामध्ये आपल्याला सुद्धा आम्हाला भरपूर असे पॅटर्न ठेवलेत तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो म्हणजे आता हे गणपती बघून मला एक छोटस बाळ कसं असते तसं म्हणजे मला फील झालं थोडक्यात निरागस. हा निरागस फील म्हणजे अशी मनातून अशी हुर कशी भरून येते तसा सीन झाला. म्हणजे काय भारी वाटतं म्हणजे मित्रांनो बघा मूर्ती आणि गणपतीचं आगमन म्हणजे म्हणजे लाखो पोरांचं एक म्हणजे त्या दिवसाचं एक थोडा आपण म्हणू वाट बघतो आपण प्रतीक्षा करतो की बाबा गणपतीचे आगमन कधी होतंय काय येतंय बरोबर आहे. आणि आपले तीन पावसाळा आला की पहिला आपल्या डोक्यात काय बाबा गणपती गणपती गणपती. हा म्हणजे बघा आणि पावसाळ्यात मित्रांनो एवढं असं भारी वाटत नाही यार गणपती म्हणजे आपण जोपर्यंत आपण त्यात उतरत नाही ना म्हणजे आता स्टॉल बांधलाय तर तो स्टॉल मित्रांनो जोपर्यंत बांधत नाही ना तो पण आपल्याला कळत नाही. तसं गणपती पण तसंच आहे जोपर्यंत आपण त्याची भक्ती करत नाही तोपर्यंत आपण त्याचं काही समजणार नाही बरोबर आहे. आणि कसं आहे सामान्य माणसांसाठी असतो 10 दिवसाचा सण असतो. पण आमची आतुरता असते आम्हाला 2 महिने पूर्ण बाप्पांच्या सानिध्यामध्ये राहायला मिळतं. म्हणजे बघा ते आमचं एवढं प्रेम आहे बाप्पावरती हो, यांचं. हो, नक्कीच हा, नक्कीच. म्हणजे बघा आणि मनाला म्हणजे भाव करणारे मित्रांनो गणपतीचा क्षण असतो आणि डोळ्यांचा म्हणजे मित्रांच्या डोळ्यांना पाणी येतं पोरांच्या बाबा गणपती जेव्हा आपला शेवटच्या दिवशी हा, तर नक्की शेवटच्या पाणी दिवशी आहे ना, येतच. म्हणजे लय बेकार वाटतं रे आपण 10 दिवस आपल्या म्हणजे पुढच्या पोरासारखं गणपती बाप्पाला सांभाळतो देखभाल करतो म्हणजे त्याची आरती वगैरे करतो बरोबर हवा. तर त्या गोष्टी मित्रांनो आपण जर ऑब्झर्व केल्या ना थोड्या तर आपल्याला असं वाटतं की यार काही दिवस आला गणपती बाप्पा आपल्यावरती सगळ्यांनी प्रेम केलं आणि आपल्यासोबत आता म्हणजे 10 दिवसातून तो आता निरोप घेणार म्हणजे तो निरोप घ्यायचा जो क्षण आहे ना तो असा म्हणजे थोडा हरवून असतो बरोबर आहे. बरोबर. आणि जरा मनाला जरा म्हणजे बेकार वाटतं की बाबा आता गणपती बाप्पा चालले 10 दिवस आपल्याला त्यांनी भरपूर असं प्रेम दिलं आपण त्याची सेवा केली. पण गणपती बाप्पाचा असा सीन आहे ना की असं वाटतं की बाई 365 दिवस गणपती बाप्पा सोबत राहावेत बरोबर आहे ना? ते तर असतातच. हा, ते तर सोबत हा, असतात असतातच. आपल्याला आशीर्वाद तर सगळ्यांना असतोच. पण असं वाटतं की त्यांची आपण कायमस्वरूपी सेवा करत राहावी. पण मित्रांनो कसं असते ज्या गोष्टी थोड्या दिवस राहतात ना त्याची आपल्याला ओढ जास्त असते. बरोबर. हा म्हणजे बघा आणि काय फील म्हणजे तुम्हाला आता मी सगळ्या मूर्त्या एकदा दाखवतो काय सीन आहे तो आणि माझ्या भावानं असं तुमच्या आता माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल की बाई या म्हणजे खतरनाक असा विषय आहे मूर्त्या. लय भारी मित्रांनो मूर्ती आहेत. मला पण तुम्ही मी कमेंट सुद्धा मध्ये नक्की बघा. सांगा म्हणजे बघा ही खास आपण कोल्हापूरवरून आणलेली मूर्ती आहे. ठीक आहे. म्हणजे भावानो ही आपल्या सातारा साईडची मूर्ती आहे. मी सातारचा स्वतः हा मी सातारचा भावा. तर मित्रांनो म्हणजे बघा आपल्याकडे मित्रांनो मूर्ती आहे कोल्हापूरची तुम्ही बघत असाल आणि एवढी सुंदर अशी मित्रांनो मूर्ती आहे बघा खाली भगवा फेट आहे प्लस मित्रांनो असं आणि चेहऱ्यावरती त्रिशूळ सारखं तुम्ही त्यांनी बनवले आहे बघा. म्हणजे काय मित्रांनो दिसतंय बघा काय तो फील आहे काय म्हणजे डोळ्याचं पारण पेरण्यासारखी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता. आणि लय मित्रांनो सुंदर असा स्टॉल त्यांनी बनवलाय आणि आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे आपला दगडूशेठ बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो दगडूशेठ आपण दगडूशेठसाठी किती ठिकाणी फिरतो की भावानं आपल्याला ही मूर्ती भेटली पाहिजे आहे ना. कारण की होय भावा मी काय म्हणतोय तर दगडूशेठची सगळ्यात जास्त मागणी असते बरोबर आहे. दगडूशेठची हा, खूप मागणी सगळं- असते आमच्याकडे 3 साईज मध्ये दगडूशेठ हा. अवेलेबल आहेत. तर तर 1.5 फूट झाली बर तिकडे 1 फूट आहे आणि मागे अच्छा हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता मागे 2 फूट ही आहे. 2 फूटची मूर्ती आहे इथं आणि शी बघा अरे बापरे खतरनाक खतरनाक बघा म्हणजे फुल बाई फुल खतरनाक असा सीन आहे छोट्या मूर्तीचा तुम्ही बघताय बघा. मालक जसा रुबाबदार आहे ना मित्रांनो तशी मूर्ती सुद्धा रुबाबदार आहे तुम्ही बघू शकता. आणि जसे मालकाच्या चेहऱ्यावरती हसू आहे ना ते तसं बाप्पाच्या चेहऱ्यावरती पण मित्रांनो हसू आहे. कारण की म्हणजे बघा आणि एवढे मूर्त्या सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही भावानं त्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि हे एका दिवसात होत नाही याला सगळ्यांची साथ लागते काय म्हणजे भावा. आणि बरोबर. सगळे मित्र एकजूट होतात ते महत्वाचं आहे म्हणजे सगळ्यांचे विचार जुळतायत. कारखान्यावर आम्ही जवळजवळ 10 ते 12 जण असतो. हा 2 महिने दिवस रात्र मेहनत हा. करतो. इकडे झोपतात पण मुले इकडेच उठतात म्हणजे इकडेच जेवण असतात. बघा मित्रांनो बाप्पाचं एवढं प्रेम आहे ना आपल्यावरती आणि आपण पण बाप्पावर एवढं प्रेम करतोय म्हणजे दिवस रात्र आपल्याला समजत नाही. म्हणजे काम पण करायचं प्लस इथे बाप्पाची येऊन सेवा पण करायची प्लस तुम्हाला सुद्धा आपण म्हणजे त्या किमतीत रेट मध्ये माल म्हणजे बाप्पाचा आपण मूर्त्या द्यायच्या आहे बरोबर आहे. तर एवढा भारी असं मित्रांनो इथं स्टॉल लागलाय ना तर आणि मला असं स्वतःला आतनं वेगळं फील झालंय की असं वाटतं बाप्पा कधी येतं गणपती बाप्पा आणि आपण कधी त्यांची आरती करतोय. म्हणजे ती जो पहिला जो दिवस असतो ना तो दिवस मित्रांनो लय खतरनाक असतो. पहिला दिवस आणि जो शेवटचा दिवस म्हणजे डोळ्यातनं अश्रू येतात काही लोकांच्या पोराचे बरोबर ना. पहिला दिवस तुमच्यासाठी पहिल्यांदा दिवस असतो हा. जेव्हा तुम्ही गणपती तुमच्या घरी घेऊन जाता. हा. पण तो आमचा कारखान्याचा शेवटचा दिवस असतो तेव्हा आमच्या डोळ्यातनं हा. पाणी येतं. कारण की हे जे गजबजलेले सर्व मूर्त्या दिसतात हा. या पूर्ण मोकळ्या होतात आणि शेवटी आम्हाला फक्त फळ्या
आणि म्हणजे बघा म्हणजे तेवढंच बघायला आता पहिल्या दिवशी आमच्या डोळ्यात पाणी असतं. म्हणजे मित्रांनो जसं आपल्या शेवटच्या दिवशी असतं ना डोळ्यात पाणी, तसं यांच्या मित्रांनो जेव्हा त्यांचा पूर्ण स्टॉल संपतो म्हणजे सगळ्या मूर्त्या संपतात तेव्हा मित्रांनो यांच्या डोळ्यात पाणी येतं. पण बाप्पाचं म्हणजे एवढं प्रेम आहे ना, आपण बाप्पावर जेवढं प्रेम करतो ना मित्रांनो, जसं आपण जसं जसं मोठं होतो ना तसं असं वाटतं की यार म्हणजे गणपती 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 म्हणजे 24 तास आपल्या डोक्यात बघतात. संकष्टी चतुर्थी आली ना भावा, गणपतीच आठवतो म्हणजे बघा. तर आणि मित्रांनो हा स्टॉल कुठे एकदा परत एकदा सांग आपल्या ऑडियन्सला. हा आपला स्टॉल आहे NG आचार्य मार्गाला. बरं. युनिक रेस्टॉरंट आहे. Okay. युनिक रेस्टॉरंटच्या एक्झॅक्टली समोर आहे आपला स्टॉल. म्हणजे आपला जो चेंबूरचा आपला घातल्याचा जो सिग्नल आहे सिग्नल पासून थोडं चेंबूर गोवंडी हा. रोड आहे. आपल्या ह्या बाजूला इकडे चेंबूर आहे आणि या बाजूला गोवंडी स्टेशन आहे. बाळूमामाचं मंदिर बाळूमामाच्या मंदिरापासून 2 मिनिटं 2 मिनिटाचं अंतर आहे. म्हणजे बघा मित्रांनो, आणि हा मित्रांनो स्टॉल तुम्हाला लगेच दिसणार. तर मी तुम्हाला DM मध्ये याची लिंक म्हणजे ऍड्रेस टाकेन येतो. तर मित्रांनो नक्की भावाला सपोर्ट करा की म्हणजे लय खतरनाक मूर्ती आहेत रे. म्हणजे आता तुम्हाला मी कसं सांगू, आतनं फिरून नाही, नक्की येऊन बघा. हा. येऊन बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. समजणार नाही. हा. आणि मी तर म्हणतो तुम्ही याच, माझी तर स्वतःहून एवढी माझी कळकळ जीवन येते मित्रांनो, तुम्ही तर या. कारण की मला बघूनच वेगळं फील झालंय. त्यामुळे तुम्ही तर काय बाई खतरनाक काम होईल. तर मित्रांनो मला नक्की तुम्हाला सांगा तर यामुळे भावाच्या आपल्या मूर्ती कशा वाटतात. आणि तर आता मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय महाराज मित्रांनो. तर चला आता. मेरे सारे पल छिन सारे दिन तरसेंगे सुन ले तेरे बिन तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा।